नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल मराठी यूट्यूबमध्ये. आज आपण महाराष्ट्रातील एका गंभीर विरोधाभासावर बोलणार आहोत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला महाराष्ट्राचा बळीराजा, आपला शेतकरी, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. तो मदतीची, कर्जमाफीची वाट पाहत आहे. आणि दुसरीकडे त्याच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात मात्र शाही विवाह सोहळ्याची धूम आहे. आम्ही बोलतोय अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याबद्दल. हा विवाह भारतात नव्हे तर चक्क बहरेन या देशात डेस्टिनेशन वेडिंग म्हणून पार पडला. 4 दिवसांचा हा भव्य सोहळा, मेहंदी, संगीत, शाही जेवण आणि मोजक्या 400 पाहुण्यांची विशेष व्यवस्था. या खर्च किती असेल याची तुम्ही कल्पना करा. विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सजावट, कोट्यावधी रुपयांचा हा सोहळा नक्कीच असेल. एका व्हायरल व्हिडिओमध्ये अजितदादा स्वतः झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आनंद नक्कीच महत्वाचा आहे, पण हा आनंद साजरा करण्याची जागा आणि वेळ योग्य आहे का, हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला पडला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याच्या कुटुंबातील या अफाट खर्चाबद्दल प्रश्न विचारणं महत्त्वाचे आहे. जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा इतर महत्त्वाच्या योजनांसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी उत्तरे दिली जात असतील, तर हा कोट्यावधींचा खर्च कुटुंबाने कुठून केला? लोकप्रतिनिधी म्हणून इतक्या मोठ्या दुष्काळाच्या सावटाखाली असताना असा शाही सोहळा करणे सामाजिकदृष्ट्या कितपत संवेदनशील आहे? नेत्यांच्या संपत्तीचे स्रोत आणि त्यांचा खर्च हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. खाजगी संपत्तीतून जरी हा खर्च केला असला तरी राजकीय नेतृत्वाने समाजात एक साधेपणाचा आदर्श ठेवणे अपेक्षित नसते का? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पैसे नसताना बहरीनमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करण्याची ही कृती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. याबद्दल तुमचं मत काय आहे? एका लोकप्रतिनिधीने आपल्या कुटुंबाच्या खर्चात साधेपणा ठेवावा की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असावं? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.